भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि अन्न सुरक्षेचे आधारस्तंभ भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी येथे करण्यात आले होते। कार्यक्रमाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शिवकुमार सदाफुले, प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी श्री विजय बेतीवार, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर किरण माळशे, कृषी संशोधन केंद्र शिरगावचे प्रभारी अधिकारी डॉक्टर एन.जी. सोनोने, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संतोष वानखेडे, रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री हेमंत फाटक, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीमती सायली फास्के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक श्री प्रतीक पाटील, रत्नागिरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री विनोद हेगडे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर स्वामीनाथन सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर सर्व मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। आज आपण डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन त्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच की जेव्हा 1960-1970 दशकामध्ये ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अन्नाचा तुटवडा होता, म्हणजे अन्नधान्यासाठी आपल्याकडे पुरवठा त्याची उपलब्धतेच्या बऱ्याच काही अडचणी होत्या, तर त्याच्यावर मात करण्यासाठी संशोधन करून ज्या डॉर्क व्हरायटीज म्हणतो त्याच्यामध्ये व्हीट आणि राईस म्हणजे भात आणि गव्हामध्ये एक आमूलाग्र क्रांती घडवून संशोधन घडवून आणून त्यामध्ये आपल्या भारत देशाला त्यांनी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केलं, असे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना 2024 साली म्हणजे नुकताच भारतरत्न जो आपल्या भारत देशाचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो सुद्धा जाहीर झालेला आहे। त्यांच्या जन्मदिवस आणि आज जी काही त्यांची जन्मशताब्दी आहे त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने असं ठरवलेलं आहे की आजचा हा दिवस आहे तो शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करायचा आहे। याचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की आपण पाहतोय सध्या जे काही आपल्याकडे पारंपरिक शेती होते किंवा रासायनिक खते वगैरे कीटकनाशके यांचा जो भडीमाड वापर होतोय त्यामुळे शेतीची किंवा जमिनीची सुपीकता म्हणतो ती थोडी फार आपली खालावलेली आहे। तर त्या अनुषंगानं आपण सध्या नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, जैविक शेती याच्याकडे आपण सध्या वळत आहोत किंवा जे शासनाचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत। पण शाश्वत शेती ही सुद्धा कुठेतरी आता सध्या काळाची गरज झालेली आहे। ज्याप्रमाणे नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे आपण वळत आहोत त्याप्रमाणे शासन सध्या शाश्वत शेतीकडे सुद्धा शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती सध्या काळाची गरज झालेली आहे। त्यामुळे आपण आजचा हा दिवस शासनाने ठरवलेला आहे की शाश्वत शेती दिन म्हणून त्यांच्या कार्याची जी काही उजळणी आहे किंवा जी काही ख्याती आहे ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, गावागावात पोहोचावी आणि त्यांच्या कार्याची प्रचिती व्हावी आणि आपला आजचा जो काही तरुण शेतकरी वर्ग आहे तो शाश्वत शेतीकडे वळावा या उद्देशानं आजचा आपण हा शाश्वत शेती दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत, तसेच आपल्याकडले रत्नागिरी जिल्ह्यामधून ज्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे फाटक साहेब आहेत, त्यानंतर बरेच काही वरिष्ठ अधिकारी मंडळी आहेत, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि आपल्यासोबत चर्चासुद्धा होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्याला भविष्याच्या शाश्वत शेतीची वाटचाल कशी करायची याची सुद्धा आपल्याला दिशा मिळणार आहे। तर आजच्या या शाश्वत शेती दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या प्रास्ताविकामध्ये थांबतो। धन्यवाद। शेतामध्ये कीटकनाशके, रासायनिक खते यांचा बेसुमार वापर होत आहे, ज्याच्यामध्ये हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, माती प्रदूषित होत आहे। यासोबत हवामान बदल होत आहे, सध्या अतिवृष्टी, त्याच्यानंतर अवकाळी पाऊस, अनियमित पाऊस याच्यामुळे उत्पादनामध्ये पण घट होत चालली आहे। या सर्वांवर उपाय म्हणून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन सर यांनी एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन ही संकल्पना आणली होती। तर एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन या संकल्पनेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला उत्पादन वाढवायचे आहे, पण उत्पादन वाढवताना
मुळामध्ये शाश्वत शेती करताना सुद्धा काही गोष्टी सांगितल्या की आहे त्या क्षेत्रामध्ये आपण अधिक उत्पादन घेऊ शकतो, म्हणजे उत्पादकता वाढवू शकतो. हा शाश्वत शेतीचा भाग आहे. उत्पादन वाढवणं म्हणजे क्षेत्र विस्तार करणं असं नव्हे तर आपल्याकडे 5 गुंठे 10 गुंठे 25 गुंठे 1 एकर 1 हेक्टर जेवढी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काटेकोर पद्धतीने किंवा प्रिसाइजली किंवा प्रिसिजन फार्मिंग ज्याला म्हणतो त्या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि उत्पादन घेतलं तर आपण ते शाश्वत शेती उत्पादन असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या पीक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण निविष्ठावरती कसा खर्च कमी करू शकतो, त्याच्यामध्ये बचत कशी करू शकतो, ह्याच गोष्टीचा विचार केला आणि त्याच गोष्टीने त्याचा अंतर्भाव शेतीमध्ये केला तर ते शाश्वत उत्पादन घेऊ शकतो. निविष्ठांचा वापर कमी केला, खर्चामध्ये बचत केली, निश्चितच फायद्याचं गुणोत्तरे वाढणार आहे, फायदा आपल्याला अधिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. दुसरी गोष्ट, काही तंत्रज्ञान जे पुढे येऊ शकतात किंवा आलेली आहेत त्याचाही त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण शेतीमध्ये करणं हेही त्याच्यामध्ये फायदेशीर ठरू शकतं. त्याच्यामध्ये पिकाची फेरफालट असेल, बियाणं बदल असेल किंवा त्याच्यामध्ये आंतरपीक मिश्र पीक अशा असंख्य पीक पद्धती असेल, एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर असेल, जमिनीचं आरोग्य बघून त्याच्या आधारे आपल्याला खताचा वापर करणं म्हणजे त्याला परत ऑप्टिमायझेशन असं म्हटलं जातं. ते ऑप्टिमायझेशन करणं ह्या बारीकसारीक गोष्टीचा अंतर्भाव केला तर निश्चितच आपण योग्य प्रकारे त्याची बचत करू शकतो, पुरेशा स्वरूपामध्ये निविष्ठा वापर करू शकतो आणि त्याचा आपला फायदा निश्चितच शेतीमध्ये होतो. आमच्या मार्फत एक चांगला बीजोत्पादनाचा कार्यक्रम आम्ही राबवतो. तर समजा ह्या व्हेरायट्या तुम्ही दरवेळेस दुसरीकडून विकत घेणे हा प्रकार जर थांबवला, आपण तुमचे स्थानिक वाण जतन करता, त्याचं बीजोत्पादन कसं घ्यायचं, मग यासाठी तुम्ही आमच्या मार्फत बीजोत्पादन तंत्रज्ञान जर आत्मसात केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं बीजोत्पादन शुद्ध आणि 100% जर्मिनेशन होणारं बीजोत्पादन करून तुमच्या त्या व्हरायट्या जतन करू शकता आणि आत्मनिर्भर होऊ शकता, सेल्फ सफिशियंट होऊ शकता. बियाणे प्रोडक्शन दरवर्षी विकत न घेण्याचं तुम्हाला गरज पडणार नाही आणि पुढच्या जनरेशनसाठी पण तुम्ही ते तंत्रज्ञान दिलं तर त्यांना पण ते फायद्याचं ठरेल. तर यासाठी ग्राम बीजोत्पादन शिकून घेण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी आमचा एक मुख्य स्रोत जो आहे, आम्ही ग्राम बीजोत्पादन हा एक उपक्रम राबवतो ज्याच्या अंतर्गत ज्या सुधारित व्हेरायट्या आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवतो. यामध्ये शेतकरी हा ॲक्टिव्हली पार्टिसिपेट असतो, शेतकऱ्यांचा सहभाग असतो. पुढील संकल्पना अशी राहील की एक गाव एक व्हेरायटी ही ग्राम बीजोत्पादनामध्ये कशी आणता येईल. त्याला फोर्टिफाईड करून त्याच्यामध्ये बाबा बुरशीला मॅनेज करण्यासाठी मारासाठी म्हणून ट्रायकोडर्मा तुम्ही टाकू शकता. मुळे खाणारे जे अळे असते तर त्याला मॅनेज करण्यासाठी आपलं मेटॅरायझम त्या ठिकाणी आपण टाकू शकतो. झाड प्रतिकारक्षम करायचं असेल त्याच्या निमुळे पेंट नीम केक टाकू शकतो. आणि असं जर सगळं मिक्सर असेल पूर्ण झाड आणि हेल्दी राहावं म्हणून सुडोमोनास त्या ठिकाणी आपण टाकलं, हे सगळे घटक समजा आपण त्या गांडूळ खतामध्ये मिक्स केले तर झाडाला म्हणजे रोगही लागत नाही, किडी त्या मुळाला खात नाही, झाड प्रतिकारक्षम होते, त्याच्यापासून रोग दूर राहतात. त्या सगळ्या गोष्टी आहेत शाश्वत शेती मधील भाग म्हणजे नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने हे आपण करू शकतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही जमिनीमध्ये रासायनिक खत 1 ग्रॅम वापरलेलं नाही. माझं कुटुंब जगण्यावर मला उत्पन्न येत आहे. जे काही कुटुंबाला वापरून पुरेल ते मी माझ्या मित्रमंडळीमुळे विक्री करतो आणि ते माझ्या पीक खाल्लं म्हणजे माझं उत्पादन झाल्यानंतर फार समाधानी असतात. म्हणजे चव रंग स्वाद सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ज्या पूर्वी होत्या 1960 साली किंवा 65 साली तशा पण आता उपलब्ध आहेत. आणि आठवड्याने गेले आपल्याकडेच येत ना, दुसरीकडे जात नाही. म्हणजे चव आवडते आणि ह्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती भरपूर असते. त्याच्यामुळे कमीत कमी रासायनिक खताचा वापर किंवा हळूहळू करूच नये. आणि हवामानमध्ये भारतामध्ये या 65% लोकसंख्येने जर शेतीमध्ये आपल्या अनुभवी पिढीकडून आणि आपलं स्वतःचं डिजिटल लिटरसी असेल किंवा नवीन इनोव्हेटिव्ह टेक्निक अडॉप्ट करण्याची जी क्षमता असेल तिचा वापर करून जर शेतीमध्ये काम केलं आणि तिला जर शासनाच्या विविध योजनांची जोड दिली तर निश्चितच आपण येणाऱ्या पिढीसाठी जी काही फूड सिक्युरिटी म्हणतोय किंवा अन्नाची गरज जी म्हणतोय, एक होतं आपलं सर्व ह्याच्यासाठी तंत्रज्ञान पोहोच करणे. त्याच्यामध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणजे काय तर अन्न सुरक्षा पहिला भर कशावर दिला गेला, अन्न सुरक्षेवरती. आता चालू कंडिशनला मागच्या 2 वर्षापासून नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनचं नाव बदलून काय केलं गेलंय, फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी मिशन. म्हणजे फक्त अन्नाची सुरक्षा इथपर्यंत आपण आता मर्यादित नाही तर येणाऱ्या पिढीला
त्यांचं जे काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशनच्या माध्यमातून त्यांचं भवितव्य व्यवस्थित घडावं यासाठी अन्न सुरक्षेसोबतच न्यूट्रिशनची सुरक्षा झाली पाहिजे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा प्रकारचे विषय हे वेळोवेळी मांडले जातात. त्यापैकी कार्यक्रमाच्या शेवटी मंडळ कृषी अधिकारी रत्नागिरी श्री विकास मेढे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.